हॅलो फ्रेंड्स, वी आर गोइंग टू स्पीक टुडे ऑन हिप जॉइंट. आज आपण हिप जॉइंट बद्दल बोलूया. हे आपलं जे बोन मॉडेल पाहाल आपण, तर याच्यामध्ये हे पेल्विस बोन असतं आणि हे पेल्विस बोनला हे दोन्ही ठिकाणी अटॅच हिप जॉइंट असतं. हिप जॉइंट हा एस्पेशली हा बॉल अँड सॉकेट जॉइंट आहे. हा सॉकेट आहे ज्याला ॲसेटॅबुलम म्हणतो आणि हे फिमर बोन आहे, याचं हे हेड आहे, हे याच्यामध्ये असं फिक्स होतं. आता याच्यात आपण आज फक्त एका आजाराबद्दल बोलणार आहोत हिप जॉइंटच्या, दॅट इज अवॅस्क्युलर नेक्रोसिस. नाउ व्हॉट इज अवॅस्क्युलर नेक्रोसिस? अवॅस्क्युलर म्हणजे जिथे ब्लड सप्लाय कमी झाला आणि नेक्रोसिस म्हणजे डेथ, म्हणजे रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे एखाद्या ठिकाणचं डेथ होणे, त्याला अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणतो. तर हेडमध्ये युजली अवॅस्क्युलर नेक्रोसिस होत असतं आणि त्याचं कारण आहे की हिप जॉइंटच्या हेडला रक्तपुरवठा खूप कमी आहे. पण अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे काय असतं की इथला रक्तपुरवठा कमी होतो आणि हेडमध्ये चेंजेस होतात. त्याच्यामध्ये ते चेंजेसमध्ये आपण बघाल तर स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 आणि स्टेज 4 असे 4 स्टेजेसमध्ये चेंजेस होत असतात. स्टेज 1 मध्ये युजली फक्त हाडामध्ये सूज आलेली असते, त्याला आपण बोन मारो एडिमा म्हणतो, आणि काही विशिष्ट गोष्टी ज्याच्यामुळे एव्हियन होतं ते आपण टाळायचे असतात. आता एव्हियन व्हायचे कारण काय? तर एक तर पहिली गोष्ट म्हणजे खूप जास्त अल्कोहोलिक मनुष्य असेल, काही कॉर्टिकोस्टेरॉइड थेरपी म्हणतात, म्हणजे पेशंट खूप अननेसरी ड्रग्स कुठेतरी घेतोय. तिसरं कारण एक स्मोकिंगमुळे एव्हियन होऊ शकतं. त्यानंतर चौथं कारण म्हणजे आपण इम्युनोसप्रेसंट थेरपी, ज्यामुळे काही पेशंटला कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे किंवा काही लोकांना काही इम्युनिटी रिलेटेड जे काही आजार असतात त्याच्यावर जर ड्रग्स चालू आहे त्याच्यामध्ये पण एव्हियन होऊ शकतं. आणि ते या स्टेज 1 टू स्टेज 2 मध्ये आपण मेडिसिन्स आणि एक दुसरं एक सर्जरी असतं, म्हणजे त्याला कोर डिकम्प्रेशन सर्जरी म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण इथून बोनला होल करून आणि त्या नेकमधून आपण बोन ग्राफ्ट टाकतो आणि ते बोन ग्राफ्ट हेडला सपोर्ट करतं आणि कोलॅप्स होण्यापासून ते मदत करतं. स्टेज 2च्या पुढे नंतर काय होतं की हेड जे आहे हळूहळू कोलॅप्स व्हायला लागतं आणि स्टेज 4 पर्यंत लिटरली हे पूर्ण हेड कोलॅप्स झालेलं असतं. आतमधलं हे जे सॉकेटमधलं कार्टिलेज आहे ते पण घासलेलं असतं आणि ते भरपूर आर्थरायटिस होऊन जातं. आता असे स्टेज 2च्या पुढची जी ट्रीटमेंट आहे जनरली युजली इज व्हॉट वी डू इज टोटल हिप रिप्लेसमेंट. तर ही जे मान आहे या मानेपासून विशिष्ट एका मेजरमेंटने मानेपासून हे हेड पूर्ण काढून टाकण्यात येतं. त्यानंतर आतमधला जो हा ॲसेटॅबुलम सॉकेट आहे यातमधला कार्टिलेजचं प्रिपरेशन केलं जातं. कार्टिलेजचं प्रिपरेशन होऊन त्याच्यानंतर विशिष्ट मेजरमेंटच्या साईजचं हेड हे विथ स्टेम याच्यात अटॅच असतात आणि ते आपण इथे फिक्स करण्यात येतं. हे जे टोटल हिप रिप्लेसमेंट जे केले जाते त्याच्यामध्ये 2 प्रकारचे असतात. एक सिमेंटेड असतं, ज्याच्यामध्ये आपण बोनमध्ये सिमेंट टाकतो आणि त्याच्यानंतर ते पूर्ण इम्प्लांट टाकतो. आर्टिफिशियल हेड, त्याच्यामध्ये अलॉयजचे हेड असतात, सिरॅमिकचे हेड असतात. पण दुसरं असतं अनसिमेंटेड, ज्याची मागणी जास्त आहे आणि आजकाल ते जास्त प्रमाणात केलं जातं, कारण सिमेंटेड रिप्लेसमेंटचे काही शरीरात त्रास असतात, त्यामुळे त्या सिमेंटेड आपण टाळायला बघतो. आजारांबद्दल बोललोय, त्याची ट्रीटमेंटबद्दल बोललोय. पुढच्या पार्टमध्ये आपण अजून भरपूरसे फ्रॅक्चर्स जे नेकच्या अराउंड असतात त्याच्याबद्दल बोलणार आहोत. तर आज माझं इथेच बोलणं संपवतंय. थँक्यू.